नमस्कार, मी मुकुंद नडेवार स्टेप अप इंडियासाठी आपल्यासमोर उमेश कोराम सर आहेत, जे ओबीसी अधिकार युवा अधिकार मंचचे अध्यक्ष आहेत आणि ओबीसीच्या भूमिकेवर आणि विद्यार्थ्यांवर खूप चांगलं करतात. नमस्कार उमेशजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. उमेशजी, आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये ओबीसीचे प्रश्न काय आहेत आणि ओबीसीच्या मागण्यावर आपण काय करणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय ठरवलेली आहे? नक्कीच उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे आणि खूप मोठ्या प्रलंबाने हा अधिवेशन सुरू होत आहे आणि आम्हाला सुद्धा अपेक्षा होते की हा अधिवेशन 3 वीक चालेल, 3 आठवडे चालेल. परंतु असं दिसत आहे की एका आठवड्यातच सरकार हा अधिवेशन गुंडाळत आहे आणि त्यामध्ये विदर्भाच्या प्रश्नांसोबत सोबतच ओबीसीचे प्रश्न, ओबीसी मध्ये व्हीजीएनटी असेल, एसबीसी असेल, ओबीसीचा विद्यार्थी आहे, महिला आहे, शेतकरी आहे, त्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आणि हे आत्ताचेच प्रश्न नाही तर मागील अनेक वर्षापासून ते प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर येथे अधिवेशन होत असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची जी महाज्योती संस्था आहे त्या महाज्योती संस्थेचे खूप मोठे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि मुख्यत्वे आम्ही यावेळी मंत्री इथे असतील, मुख्यमंत्री साहेब नागपूरला असतील आणि सचिव जे असतात सेक्रेटरी इथं नागपूरला असतील, तर प्रामुख्याने आम्ही बघू की ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत.